तुमच्या वचनाचा प्रत्येकांना आशीर्वाद करी प्रार्थना यांच्या भविष्याच्या नावाने करतो. हालेलुया. आपण लूक मध्ये ना 5 वाजले 1 पासून जरा वचन घेऊया. लूक 5 वचन की नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. आपण जर देवाचं जे वचन आहे हे घेण्यासाठी जर आपण आपल्या जीवनामध्ये इंटरेस्टली जर असेल तर आपल्या सर्व प्रश्न जे आहेत ते प्रार्थनेच्या द्वारे सुटणार. जेव्हा आपण वचन घेतो किंवा शिक्षण घेतो किंवा एक नियम घेतो की पाळासाठी इंटरेस्ट लागतो. हालेलुया. आता घरामध्ये आता काय जेवायला होतात अंटी आता खाणारे अंटी लोकांना जास्त आवडतं अंटी ना. हालेलुया. तर मजबूत खाणारा मस्त पोट भरून जेवलेस की नाही. तसंच आहे देवाचं वचन आहे आणि हे वचन नेहमी हालेलुया अशा पद्धतीने ते खात राहत की जसं अंड खात असेल तसं चव लागते ना. नाही तसंच वचन आहे. हे आध्यात्मिक भोजन सुद्धा एकदम टेस्ट आहे. टेस्ट एवढा आहे की या शरीराच्या अवयवाला पूर्णपणे क्लिअर ठेवतो. पापांच्या शरीरापर्यंत मुक्त करतो. इतर भाकर खाते ते शरीराला थोडी सुस्ती पण देऊ शकते, अस्वस्थ पण देऊ शकते. बरोबर. एखाद्याला चव नसेल ते पिला पण ह्याला नेहमी चव आहे. अन्नात कधी लोक खाताना सांगतात की चव नाही लागत, मीठ कमी पडते, पण ह्याला नाही. ह्याच्यामध्ये एवढा टेस्ट आहे की जगामध्ये कशालाही टेस्ट लागत नाही. पण जो विश्वासी आहे आत्मपरीक्षण करणार आहे त्यालाच फक्त याची चव दिसते आणि तो त्या चवीसाठी परफेक्टली एकदम एक्झॅक्टली तयार होतो. तेव्हा त्यांनी सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मछली पाहिले. त्यांनी 2 मछली बघितली. त्या किनाऱ्यावर काय होते? तिकडे मछली होती. म्हणजे आपले कोळी लोकांचे तसे तुमचे पण मछली आहेत की नाही. त्यामध्ये कोळी खाली उतरून आपल्या इकडे कोळी चालेल. हालेलुया. काय सांगते? कोळी गोळीचे मासली घेऊन येतात असं. जाळीभूत होते. त्या मछव्यापैकी एक सिमोनाचा होता. कोणाचा? त्याच्यामध्ये एकेकाचे आहेत. बरोबर. तसा त्याच्यामध्ये एक सिमोनाचा होता आणि तो येशूच्या जवळ होता. आता येशूच्या तुम्ही जवळ जर असतील तर तुम्ही कोणत्या माणसाने ना टेन्शन घेणाऱ्या नसतात. ज्या बरोबर देव असतो त्याला सगळं मिळतं. पण आपल्यामध्ये जर विश्वास नाही तर आपल्याजवळ काही नाही. पण त्यापैकी 2 होते. त्याच्यापैकी एकाचा कोणाचा होता? सिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लुटावा म्हणून त्यांनी त्याला सांगितले. मग तो मछव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. तो मछव्यात बसला आणि जे समुदाय होते म्हणजे लोक होती त्या सगळ्यांना तो शिक्षण देत होता. हालेलुया. विचार करा तुम्ही जर हे शिक्षण आहे आता तुम्ही शिक्षण घेता बरोबर तर तुमच्या प्रत्येकाला प्रभू आशीर्वाद करणार आहे. हालेलुया. जर हे शिक्षण घेते वचन घेते नियम घेतात आणि नियमाप्रमाणे चालतात तर प्रभू आशीर्वाद द्यायला सुरुवात करते. हालेलुया. तर पुढे वचन 4
हळदिया काय सांगितलं? हा आपल्या कोणत्या व्यक्तीचा असा विश्वास आहे का? तर पचव्यात जाऊन प्रार्थना केली, प्रार्थनेमध्ये वचन दिलं, लोकांना शिकवलं आणि सांगितलं आता खोल पाण्यात जा. आता थोड्या पाण्यात चालायचं तर खोलचा. मासे धरण्यासाठी त्यांनी काय सांगितलं? मावळं धरण्यासाठी नाही, मासे धरण्यासाठी. आपण लोक काय बोलतील? बोट गेले, बोट गेले असं नाही सांगायचं. हल्ली मासे धरायला गेले. काय? हा भले तुमचे शब्द ओके नसतील कदाचित, पण 10 वर्षाने तरी भेटतील का? सांगताना काय सांगतील? आम्ही कवीला गेले, एवढं सांगते. कौ बघून येतात ते, मासे बघेल. आणि बायबलमध्ये हा शब्द वापरलेला नाही, कवीला गेले. असं त्यांनी काय सांगितलेलं आहे? तू खोल हाकल. बरोबर, त्यांनी सांगितलं खोल हाकल. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खोल पाण्यात टाकला सांगितलं. आणि मासे धरण्यासाठी जाळी पाण्यात सोड ना. मग अरे सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरलं नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोड. काय सांगितलं? तुम्ही बोलता तेच करतो. आता मी सांगणार तुम्हाला ते करा, तुम्ही करतील नाही. एक करेल तर दुसरा. कोणत्याही कामामध्ये, कार्यामध्ये एकच लीडर पाहिजे. एक लीडर जो असतो ना, तेव्हा त्याचं सगळे लोक ऐकतो, तेव्हा त्याचे सगळ्या गोष्टी बरोबर होतात. तो सगळीकडे, तो सगळीकडे, तो सगळीकडे. आता त्यांनी कौ बांधलेली होती का? किती कौ बांधलेली आहे का? नाही ना. त्यांनी काय सांगितलं? खोल हाकल. बरोबर ना. खोल पाण्यामध्ये जाळी. तुम्ही विचार करा, आपण कवीला बांधून ठेवते, पण सोडायला सांगितलं जाळी. सोडली का नाही? मग आले कसे? आपला एवढा विश्वास आहे का? काय वाटते? जो व्यक्ती विश्वासित आहे ना, त्याच व्यक्तीमध्ये जीवनामध्ये चालतो. आपल्या हरेक व्यक्तीला विश्वासाची पहिली गरज नाही आणि आज्ञेची. कोणताही मनुष्य, मला कधी कधी वाटते लोकांचं प्रार्थनेला येतात ना, घडी घडी येऊन सांग प्रार्थना करा, माझा हा समस्या आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे, माझे ते प्रॉब्लेम. अरे प्रॉब्लेम सगळ्यांचे आहे, पण प्रार्थना घ्या की नाही. तुमच्या प्रार्थना घेतल्यावर परमेश्वर त्याच नियमानुसार तुम्हाला देणार. प्रभू मध्ये मागायला नाही. जो आज्ञा आणि नियमात जो परिपूर्ण पापापासून मुक्त होतो ना आणि पश्चाताप करतो, त्याला परमेश्वर त्याची कर्माची फळं त्याला देत जाते. हर एक व्यक्तीसाठी परमेश्वराने आपल्या योजना दिल्या. शेवटच्या श्वासपर्यंत परमेश्वर आपल्या जोडीला असतो, पण आपल्याला परमेश्वराची उपस्थिती ती आपल्याला दिसत नाही. आता पेत्राला त्यांनी काय सांगितलं? खोल पाण्यात टाकलं. मग त्यांनी तसं केल्यावर काय सांगितलं? माशाचा मोठा गोळखा. आता मोठा गोळखा म्हणजे काय? सगळं त्यांचं कुटुंबच आहे. एकत्र, जसे तुम्ही सगळे भागी एकत्र असतात, तसं त्या मासे पण एकत्रच असतात. आणि त्यांचा माशाचा मोठा गोळखा. आणि ते काय केलं? आणि जाळी सोडलेली होती ना. बघा,
त्या चाळी सोडली त्याच्यात सापडलं बरोबर. हालेलुया. आपण अशी चाळी सोडून द्या, जातील का बघ, भेटेल का? एवढा विश्वास आहे. हालेलुया. कवीला बांधलीने सोडून दिली, जाऊ दे. हालेलुया. पण त्याच्या बरोबर हालेलुया काय केलं? माशाचा मोठा गोळका. हालेलुया. जर आम्ही प्रार्थना करतो, विश्वासात राहतो, तर देव आपल्या सगळ्यांना तो देईलच. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीसाठी परमेश्वराचे नियमच तसे. कारण प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर देतच असते, कधी नाही देत असा कधी शब्द निघत नाही. कारण प्रार्थनेचं जीवनच तसं आहे. हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रार्थना हे त्याच्या जीवनासाठी रोजची भाकर पर्यंत पोहोचू शकते. कारण देव द्यायला आहे, देव दयाळू पण आहे. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्यांनी येऊन आपणाला म्हणून खुणावले. विचार करा परमेश्वराचे नियम कसे आहेत. अरे जो विश्वासी आहे, जो प्रार्थना करतो, त्याला माहिती तो देवाच्या जोडीला आहे. देवाच्या जोडीला जर असेल आणि देव जर तुमच्या जोडीला आहे तर देव तुमचे प्रश्न पटापट सोडणार आहे. देवाच्या जोडीला आहे आणि देव तुमच्या जोडीला आहे तर तुमचे प्रश्न ताबडतोब सुटले जातील. कारण देव द्यायला आले. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे होणारच आणि होईल. आपण प्रार्थनेने जीवन जगतात आणि जगणाऱ्या व्यक्तीला नाही हा शब्द होतच नाही. कारण तू देतो तो योग्य मिळतो. बोला रात्रभर आम्ही कष्ट करून थकलेलो. आल्यावर ते दोन्ही मछवे इतके भरले की म्हणजे बुडे. आता ते बुडणार इथपर्यंत त्यांना मासली दिली. त्याने कमी दिले, देताना कंजूसगिरी केली का? आपण कंजूसगिरी करू, देव हा असा प्रश्न आहे. त्याने तसं नाही केलं, त्याने देताना मनापासूनच दिलं आणि एक बोट ते दुसरी बोट पण जोडी लागली. हालेलुया. 2 बोटीचे मासे किती करोड रुपये. आपला विश्वास एक बोटीचा पण नाही. हालेलुया. पूर्ण स्ट्रॉंग विश्वास ठेवा आणि ठेवलेला आहे तो देणार आहे, तो देणारच. कोणताही उद्योग करायचा असेल तर पहिलं झाड लावल्यानंतर ताबडतोब फळं येत नाही. हालेलुया. मग त्याला ते हळूहळू फळं येतात आणि त्या झाडाला इतकी फळं येतात कारण ती फळं खाता खाता मनुष्य कंटाळतो. तसं आहे. आता त्या प्रभूने सिंहनाला इतक्या गोष्टी दिल्या की ते विचार करू शकत नाही की एक वर एक फ्री. बरोबर ना? 2 बोटी भरून मासे दिले, मावरं नाही दिले. आम्ही घरातून जाताना मावऱ्यावर चालतो. आमचा विश्वास मावऱ्याचा, माशाचा नाही. हालेलुया. कोणताही व्यक्ती जो विश्वास करतो ना त्याच विश्वासाने त्याला ते प्राप्त होते. कधी पण कोणत्याही वेळी कुठला धंदा असू दे, काम असू दे, असं तुम्ही काल जर तुमच्या समजा कोणत्या धंद्यावर गिराक नसेल तर तुम्ही विचार काय करणार? काय गिराकच नाही. मग तोच विषय उद्या पण तोच बघणार आहे. आज तर संडे आहे, उद्या मंडे आहे, बरोबर? आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे. मग आज नाही पण उद्याला तरी असेल की आज मी मटण खाल्लेलं आहे, उद्या मासली खिचडी काहीतरी खायला की नाही? अरे काहीतरी खाणार की नाही? ओके. तसंच आहे. मग देव आज नाही तर उद्याला तरी देईल की नाही? तो जो मनुष्य देवाच्या नियमात चालतो त्याला देव दिल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला माझी साक्षी सांगतो, माझे वडील पाठ काढायचे. तर तुम्हाला माहिती आहे या सीझन मध्ये मोठे मोठे खड्डे असायचे आणि त्या खड्ड्यामध्ये ना लोक मासली पकडून जायचे.
ते मासली पकडून जायचं तर तिकडे शेतामध्ये. हालेलुया. तर बाबाला खुश करू, असं करू. हालेलुया. मग मी काय करायचं, खड्ड्यामध्ये उतरायचं, बघायचं. आहे तर लोक मासली पकडून गेले, पण त्याच्यात मोठे मोठे मासे मिळायचे मला. हालेलुया. मोठी मोठी, छोटी नाही, मोठे मोठे. हालेलुया. हे लोक काय छोटी घेऊन गेले ना मोठे ठेवून गेले का माझ्यासाठी? त्या परमेश्वराला माझी काळजी. सगळ्यांना, सगळ्या व्यक्तीची काळजी परमेश्वराला देणार तो दे. किती वेळा माझे मार्ग वाचलेले आहेत. हालेलुया. बाबाला मासली दिली, बाबा खुश. हालेलुया. मग 2-4 दिवस म्हणजे बरे, परत ऐकवायचं. अशी परिस्थिती होती. तशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये राहील. हालेलुया. एक माशीच दे. कारण तुम्ही काय मागतो माहितीये का, जे देवाला पसंत नाही ते मागतो, जे पसंत आहे ते माग. पेपराला त्यांनी मासे दिले, त्यांनी पाखर नाही दिलं, काय त्यांनी वावी नाही दिल्या, त्यांनी सरळ मासे दिले. देवाच्या लोकांना मासे. हालेलुया. म्हणून आपल्या प्रत्येकाला त्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं. हालेलुया. कारण मी तुम्हाला सांगतो ना, ज्या वेळेला मी हर गोष्टी लहान असताना संकटात असेल, त्यावेळेला मी कुठल्याही खाड्यामध्ये हात घातला ना, तर तिथे मला मासे. हालेलुया. एकदा मासगिरी माझी असा हात पडलेला असा, ते पकडायला गेलो, तिचे काटे उभे, हात पकडला, डायरेक्ट हातच कापला. हालेलुया. तिला पकडलं. हालेलुया. हा प्रश्न आहे. हालेलुया. छोटा असताना वेळ आहे, आता मोठा आहे, मासली पकडला. हालेलुया. परिस्थिती अशी आहे. पण तुम्ही जर तुमचा व्यवसाय आहे, तुमचा धंदा आहे, तर या बायबल मध्ये पेत्राला सांगितलंच नसतं की मासे पकडायला जा. हालेलुया. हो लागतं. पण त्याला सरळ सांगितलं, आजपासून मासली पकडायला जाऊ नको, बोटी वरती घेऊन जाऊ, कारण छोटी मासली आहे. हालेलुया. आपला मानवाचा अंदाज वेगळा आहे ना, परमेश्वराचा अंदाज वेगळा. हालेलुया. आम्ही आमच्या विचाराने जीवन जगायला लागलो तर आम्हाला कुठेतरी आमचं मन खाते. हालेलुया. म्हणजे विश्वास आपल्या देवावर. हालेलुया. मोठा समुद्र ठेवले. हालेलुया. सूत्रसेन मध्ये 104:25 वचन. सूत्रसेन 104:25. हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे. त्यात लहान मोठे असंख्य जलचर विहार करीतात. आपण जर लहानच भेटतात, आम्ही मासे पकडायला जाते मासे येते, लहान असते लहान, म्हणून त्यांनी काय सांगितले, लहान आणि मोठे. पण लहानच येतं, मग मोठे कुठे गेले? ज्यांनी पिल्लं टाकली आणि ती छोटी छोटीच राहिले, मग मोठे कुठे गेले? मोठे तर कोणालाच भेटले नाही. आला डोक्यात आला का तुमच्या? आले का नाही आला? पाठीमागे बाकी लोकांना विचारते, आलं लक्षात का नाही आलं? नाही. छोटे साहेब त्यांनी काय सोडले तिकडे? लहान म्हणजे आता इकडे लहान मुलं आहेत का? मोठी माणसं आहेत? मग लहान मोठी आहेत की नाही? आहेत का नाही? मग देवाने वचनामध्ये काही चुकीचं लिहिलेलं आहे? मग आम्ही काय सांगतो मासली छोटी आहे, त्यांनी सांगितलं लहान आणि मोठे. लक्षात ठेवा. देवाला विचारा नक्की काय पाहिजे, मग तो आपल्याला सांगेल की या म्हणून शिका. हालेलुया. तेव्हा येशूने त्याला काय सांगितलं, अरे छोटे पण मासली होती ना मिळाली त्याला दुपारसध्यामध्ये, पण डायरेक्ट छोटी नाही मिळाली ना, तर छोटी संपली, छोटी पण नाही सापडली, मग तू जा नको ना, तर मोठी घे. मग मासे सांगले का नाही त्याने, तो खाली आला का? तुमच्या इच्छेने जाणार तुम्ही खाली येणार, पण देवाच्या इच्छेने कोणीच मनुष्य खाली येणार नाही. लोकांच्या सांगण्याप्रमाणे चालला तुम्हाला खाली यायला लागेल, आणि तुम्ही देवाच्या सांगण्याप्रमाणे चालला तर भरून यावं लागेल. लक्षात आलं? मासे कसे सोडले? लहान नाही मोठी. माणसं खोटे. हालेलुया. आपला विश्वास नाहीये, आपल्या विश्वासाला जोडायचं. लहानच मासली नाहीये, त्याच्यात लहान पण ठेवलेली आहे आणि मोठे पण ठेवलेले. मी माझ्या तोंडातून बोलतो, शब्दातून बोलतो, खिशातून बोलतो, कशातून बोलतो? हालेलुया. देवच बोलतो ना, वचनात सांगते ना, त्याच्यात काय
काय लहान आणि परत वचन घे. हा समुद्र अफाट. फक्त किल्ल्यापर्यंतच आहे का? इथून ते किल्ल्यात जायचं तर किल्ल्यातून यायचं एवढं आहे का? नजर पुरते का तिकडे? दिसते का? छोटा आहे का मोठा आहे? मग त्यांनी काय सांगितले ते बघा. लोक काय सांगतात ते बघ. मासली छोटी नाहीये, मासली मोठी आहे. आता मोठ्या मासलीकडे लक्ष द्या. हालेलुया. मग त्यांनी काय सांगितले? लहान आणि हालेलुया, लहान आणि हालेलुया. अरे किती हजारवाली त्याची म्हणजे असं लाखोवाली विचार नाही करू शकत. हालेलुया. मी मोजू शकत नाही. हालेलुया. आपण हर एक चीज मध्ये शिकावं लागते. हालेलुया. परमेश्वरी सगळ्यात निर्माण करणारी जी वस्तू आहे जे तर हेच आहे काय? मासलीची भरपूर प्रमाणात होत. हालेलुया. विचार करा, याला काय बाहेरच्या हवाचा श्वास नाहीये. त्याला हवा कुठची आहे? पाण्यातलीच हवा आहे. त्याला ऑक्सिजन पाण्यामध्येच ठेवलेलं आहे आणि ते पाण्याच्या बाहेर गेलं की मरण आहे. ना आपण पाण्याच्या आतमध्ये गेले तर आपण मरण. समजलं? या लोकांचं ऑक्सिजन अलग आहे, आपल्या लोकांचं ऑक्सिजन अलग. परमेश्वरी ऑक्सिजन अलग ठेवलेलं आहे. आता ही आपल्याला हवा आहे, त्या हवेमध्ये आपण जीवन जगत आहे. यांची हवा कुठे आहे? पाण्यामध्ये. आणि पाण्यातून ते बाहेर काढले ते मरून जातात. हालेलुया. जो परमेश्वर आपल्या प्रत्येकाला शिकवण देणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, घडवणार. म्हणून मी लोकांना सांगतो, तुला काय पाहिजे तुम्ही प्रार्थनेत या ना. तुमची प्रार्थना वाढवा सगळ्या गोष्टीची आणि सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही वाढ करा. आणि पाहिजे ना ती सोडा तिकडे. कुठलाही धंदा असू दे, कोणतंही काम असू दे, कोणतंही कार्य असू दे, सोडा तिकडे. हालेलुया. थोडी वेळ देवाला दिली ना तर देवाची वेळ आपल्याला एवढी मिळते ना, तेव्हा पाहिजे त्या गोष्टी तुमच्या जवळ. हालेलुया. आम्हाला शिकताना किंवा त्या शिक्षणाचा अनुभव घेताना आत्मपरीक्षण करायचं. द्यायला आलेला परमेश्वर. हालेलुया. ज्या वेळेला परमेश्वराचे जे नियम आहे हे नियम आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याच्या प्रवास होतो. पुढे हे पाहून सिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. तू माझ्यापासून जा. आणि तरी सांगितलं काय? मी पापी माणूस आहे. कारण त्यांनी भरलेल्या माशांचा भुलका मागून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. आज जर तुम्ही विचार करा, एवढे मोठे मासे मिळाले बरोबर, 2 बोटीसारखे. विचार केला, रात्रभर कष्ट केले, काही नाही. याच्या शब्दाला सांगितलं म्हणजे शब्दाला बोलण्याप्रमाणे आत्मसात केलं आणि जाऊन सोडलं. मासे एवढे मिळाले. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, जर या परिस्थितीमध्ये त्याला परमेश्वराने एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी दिली तर त्याने शब्द काय वापरला? मी पापी. म्हणजे त्याच्यातून काहीतरी पाप झालेला आहे आणि पाप झालेला आहे म्हणून त्याने पाप न कबूल करता त्यांनी जाऊन आपला धंद्याला. तुमच्या प्रत्येक धंद्याला जर येस पाहिजे असेल तर पहिला आपलं पाप कबूल करा, पहिली प्रार्थना करा ना. पाप कबूल करून प्रार्थना करा. काय शब्दात, बोलण्यात, विचारात काही झालं असेल आणि ते कबूल करा. देवाचा शब्द आत्मपरीक्षण करा, आत्मसात करा आणि मग जा. मार्क 11:24 आणि मग जा, मिळते की नाही ते.
बिना प्रार्थनेने, बिना गोष्टीने, बिना वचनाने, बिना शिक्षकाने नाही. आता त्यांनी पहिली प्रार्थना घेतली. प्रार्थना घेतल्यानंतर सांगितलं खोल हागल. ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली जाते ना, प्रार्थना केल्यावर त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी शिकवल्या की मार्गदर्शन केलं जाते आणि तो आत्मपरीक्षण करतो तेव्हा त्याला त्याचं उत्तर मिळतं. मग तो बिनधास्त, कारण त्याला माहिती आहे की देवाने सांगितले मिळणारच. आपल्या प्रश्नाचे उत्तर आपण हेच आहे. आपण काय करतो, नकारात्मक जास्त घेतो, होकारात्मक कमी आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनात होकार हा शब्द कमी होतो. कारण तेवढी प्रार्थना करणारी व्यक्ती तिथपर्यंत मजबूती बनलेली नसते. जेव्हा आपण परमेश्वराच्या मार्गाचा अनुभव जो आहे तो आपल्या प्रत्येकाने घ्यायचा आहे. कसे ते तसेच सिमोनाचे भागीदार. जगदीचे मुलगे याकोब व योहान हे विस्मित झाले होते. तेव्हा येशू सिमोनाला म्हणाला, भिऊ नको, येथून पुढे तू माणसे करणारा होशील. तू आता घाबरू नको. आता मासली पकडली ना, आता तू देवाचे माणसं पकड. देवाने काय केलेलं आहे ना ते काम. मग तू देवाच्या गोष्टी सांगायला लागला त्याला. आता पुढे तू इथे काय कर, माणसं पकडणार. माणसं पकडणं म्हणजे काय, त्यांना देवाची शब्द सांगणार. आता तुम्ही विचार करा, तुमच्या जीवनात काय धंदा झाला, काय चांगलं झालं तर तुम्ही सांगणार ना लोकांना. आम्ही प्रार्थनेच्या द्वारे आमच्या जीवनात हे झालं ते झालं. आता दुसरं सांगते. मग ते 17 अध्याय 24 पासून पुढे शेवटपर्यंत वाच. मग ते 17 अध्याय 24 पासून पुढे पूर्ण अध्याय मागचा. नंतर ते कफरनाहूम आल्यावर मंदिराची पट्टी, ती म्हणजे मंदिराची रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही का? आता मंदिराचं भाडं देत नाही का? आता तुम्ही आहे, आता पंखे फिरतात बरोबर, लाईट बिल कोणी द्यायचं, जेवतात त्याचा खाण्याचे पैसे कोणी द्यायचे असं सांगते. तसं त्या लोकांनी येशूच्या बाबतीत पेत्राला येऊन सांगते की तुमचा गुरु काय आहे, या मंदिराचा कर भरत नाही तो. हो बेटा. मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, सिमोना, तुला काय वाटते, पृथ्वीवरील राज्ये जगा किंवा पट्टी कोणापासून घेतात, स्वतःच्या मुलांपासून की परमेश्वरापासून? काय सांगते, स्वतःच्या मुलांपासून का परक्यापासून? राजे वचन 26 परक्यापासून असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. कसे ते येशूने त्याला काय म्हटलं, मुले मोकळी आहेत. वचन 27 तथापि आपण त्याला अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक. असे ते आपल्याद्वारे त्यांना काही अडथळा येऊ नये. आता येशूकडे पैसे नाही आहे तर कर भरायचा आहे, काय करणं, मागतात त्यांना देणं भाग. म्हणून त्याने त्याला काय सांगितलं, तू जा समुद्रात आणि गळ टाक आणि पहिल्याने वर ये तो मासा. बघा, तो मासाच बोलतो, मावळं नाही बोलत. आम्ही मासलीवाळेच आहे तर काय करणार तिकडे. अरे ते मासेवाळे बोला, मी तर मासे सांगतो. हे लोक आता त्यांनी काय सांगितलं, बायबल बोलतो का मी बोलतो?
बायबल बोलते का मी बोलतो? मी पण कविता करतो. अरे काय सांगितलं त्यांनी? काय बोलला? तो मासा काय? त्याचे तोंड उघड म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणी सापडेल. मासाच पकडला ना. मासाला काही विकायला नाही सांगितलं जाऊन बोध बीत द्यायचं असं सांगितलं का? काय सांगितलं? काय बोलत नाही ते? अरे तोंड उघड. त्या तोंड उघडलं 2 रुपये काढले हे भर नेऊन असं. माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. मी काय सांगितलं? हे तोंड उघड 2 रुपये काढ आणि तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल देऊन टाक. आपल्या हर एक व्यक्तीचं जीवन जे आहे ना ते आम्ही वचनाप्रमाणे नाही म्हणून आपला दान धर्म नसतो किंवा आपण गोरगरिबाचे कधी विचार करत नसतो म्हणून ते मावळच मिळते मासे नाही. जेव्हा आम्ही या माशाचे विचार करत बसतील तेव्हा आमचं दान धर्म जर खरोखर पोचते तेव्हा आम्हाला मासेच मिळतात. कारण येशूने माशाचंच नाव घेतलेलं आहे. मी पण माशाचंच नाव घेतो. मासे तुमच्या जीवनामध्ये माशाची गरज मासे मासेच भेटणार. आपण विश्वासी लोक आहेत आणि विश्वासाप्रमाणे परमेश्वराचे शब्द जर स्वीकारलेले आहेत तर आपल्याला मासेच मिळतील. कोणताही मनुष्य खाली नाही जाणार. लोक सांगतात छोटी मासली पण बायबल सांगते छोटी आणि मोठी ठेवलेली आहे. छोटी आणि मोठी या लोकांसाठी. कारण ते कसं आहे ते दान धर्म करत नाही त्यामुळे त्यांना तसं बसावं लागते. आणि जे लोक दान धर्म करतात त्याला बसावं लागेल त्याला उठावं लागते ना त्याला देवाच्या कृपा भेटावी लागते. ज्या बरोबर देव आहे त्याबरोबर विचार करायची गरज नाही. ज्या जवळ मला की 3 साप असून मला की 3 साप असून मी त्यांना धमकावेन. जो कमावणारी व्यक्ती आहे ना सारा दशंश अर्पण त्या मंदिरात जो तयार करतो तर त्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून मी त्याला धमकावेन. जो मनुष्य देवाच्या नियमाने वचनाप्रमाणे आणि त्याच्या मार्गाप्रमाणे जो चाललेला आहे त्याला आकाश कपाटी उघडल्याशिवाय राहणार नाही. मी प्रार्थनेच्या लोकांची 100% वॉरंटी गॅरंटी देईल पण इतर लोकांना नाही मी सांगणार कारण ते कसं खाण्यापिण्यामध्ये तो पैसा वेस्ट करतो. पण जो दान धर्म करणार आहे त्याला माशाशिवाय दुसरा कुठला उत्तर भेटणार. परंतु आम्ही मजबूती राहील. जर आमची मजबूती आहे आणि लोकांच्या सांगण्यावर आहे तर आपल्याला काही सापडणार. परमेश्वराच्या सांगण्यावर होकार आहे आणि मिळणार आहे. त्यांनी काय सांगितले? लहान आणि मोठी पण आहे. मग मोठी आहे तिकडे पकडा लहान आहे तिकडेच. देव द्यायला आलेला आहे तो देईलच. अरे त्यांनी शेवट हा चमत्कार मंदिराच्या करासाठी देवाने काय मार्ग दाखवले. देवाने काय उत्तर दिलं त्याला? तू गड टाक मासा पहिला काय बरोबर तोंड उघड 2 रुपये घे 1 रुपये त्याचा देऊन 1 रुपये माझा देऊन बस. आता पेत्र विचार कर की पैसा आला कुठून त्याच्या. आणि माशाच्या तोंडात पैसे कसे येतात ते सुद्धा देवाला दिसते की नाही? दिसते का नाही दिसते? आता आम्हाला किती वेळा दिसलं मी सांगितलं ना एवढे मोठे मोठे मासे माहिती नाही. तुमचा विश्वास आहे भेटणार आहे. तुमच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीची शिकवण आणि नियम बायबलच्या मुद्द्यावर जर असेल तर बायबल सत्य आहे आणि ह्या सत्यावर आपला विश्वास आहे. तो सत्याप्रमाणे परमेश्वराचं राज्य. आपल्याला शिकायचं आहे. आपण विश्वासी लोक आहे तर अविश्वासी बनायचं नाही. विश्वासानेच परमेश्वर आपले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आणि परमेश्वराने मोठा समुद्र तयार केलेला आहे. त्या समुद्रामध्ये सर्व लहान आणि मोठी मासे ठेवले. आपला विश्वास छोटा नाही ठेवायचा. आपला विश्वासच मोठा ठेवायचा आणि त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या सर्वांना काम धंद्या करणार प्रत्येकाला तो आशीर्वाद देणार. जो प्रार्थना घेतो प्रार्थनेचे नियम पाळतो प्रार्थनेच्या वचनाप्रमाणे चालतो त्याला आशीर्वाद आहेच आहे.
आणि आपण छोटेसे प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व पुढे बंधवर परमेश्वर तुमचे मास परमेश्वर प्रभूचा आशीर्वाद घेऊ. परमेश्वरचा राज्य मला सर्व मंदिर कामदार लोक सर्व डिसिप्लिन प्रभूचे ज्यांना काम धंदा नाही, नोकरी नाही, अशा लोकांना प्रभूचं साहिल, प्रभूच्या मार्गात चालणाऱ्या प्रत्येकाला साहिल, ज्या आजारी दुखी हॉस्पिटल अशा लोकांना प्रत्येकाला प्रभू घरामध्ये राहणाऱ्या अशा सर्व लोकांना प्रभूची सेवा, प्रभूच्या मार्गात प्रभूच्या दुरावलेल्या अशा लोकांना प्रभूचं साहिल, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.